शिकवणार आहे 5th स्टँडर्ड 23 प्रामाणिक इस्त्रीवाला. ओके बघा. मी शिवानी 5वीत शिकते. माझे कुटुंब छोटेसेच आहे. आई, बाबा, भाऊ, शिवराज आणि मी. आई घरची सगळी कामे स्वतःच करते. आम्ही तिला मदत करतो. एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले. कपडे वाळल्यानंतर भाऊने त्याच्या घड्या करून टेबलवर ठेवले. सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले. त्याने आईजवळ पैसे दिले. ते तिला ठेवायला सांगितले. आई कामाच्या घाईत होती. तिने पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यांत ठेवले आणि ती कामात गढून गेली. बाबा बाहेर गेले होते. आई कामात होती. भाऊ खेळायला गेला होता. मी अभ्यास करत होती. इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामूकाका आले. इस्त्रीसाठी कपडे मागू लागले. आई स्वयंपाकघरातून म्हणाली, "अगं शिवानी, त्याला टेबलवर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे." मी कपडे पिशवीत भरून दिले. इस्त्रीवाला काका कपडे घेऊन निघून गेला. 2 दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले. नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली, पण पैसे काही सापडेनात. आई कावरीबावरी झाली. पैसे गेले कुठे? आई विचारात पडली. घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली, पण पैसे काही सापडे नाहीत. संध्याकाळच्या वेळेला दामूकाका घरी आले. ते हाका मारतच, "वहिनी, अहो वहिनी." आई बाबा बाहेर आले. "काय रे बाबा, कपडे आणलेस का?" जरा वैतागूनच आई विचारले. दामूकाकांनी खिशातून पैसे काढले. "अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले अन् कपड्यांच्या घड्यात मध्ये हे पैसे सापडले. ते परत करायला आलो. पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या." दामूकाका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले. आईने पैसे मोजले. "दामू, पैसे बरोबर आहेत. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला." बाबा म्हणाले. बाबा बक्षीस म्हणून दामूकाकांना 100 रुपये देऊ लागले. तेव्हा दामूकाका म्हणाले, "नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत, पण कष्टानंच कमवून खातो." दामूकाका जायला निघालो. आई बाबा जायच्या पाठमोकळ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले. आता मी तुम्हाला शब्दार्थ सांगते. कामात गढून जाणे, कामात मग्न होणे, कावरीबावरी होणे, गोंधळून जाणे, वैतागणे, चिडणे, पाठमोळी, पाठीकडची बाजू. झाला. लेसन संपलेला आहे. कसा आहे तुम्हाला सांगा कमेंटमध्ये.